आपल्यामध्ये नकारात्मकता काय येते, आपण नकारात्मक विचारांच्या आहारी कसे जातो, आपला ऑरा ब्रेक कसा होतो. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या रोजच्या एक एक दिवसाला डॅमेज करत जातात. आणि नेमका याच विषयावर हा व्हिडिओ आहे मंडळी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी अंजली नक्षत्र तुम्हा सगळ्यांसमोर पुन्हा एकदा खूप सुंदर असा टॉपिक घेऊन आलेली आहे. माझ्या 35 वर्षाच्या अनुभवातून तुम्हा सगळ्यांसमोर जे मला देता येईल, तुम्हाला ज्याने माझे क्लायंट्स हे सगळं जे काही मी रेमेडीज देते त्या वापरून त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक ज्यांनी बदल केले असे लाखो क्लायंट्स आहेत. तर मंडळी, ते सगळं माझ्याकडे जे काही पोटलीमध्ये आहे ते मी तुमच्यासमोर वारंवार ठेवत असते. आणि हे सगळं पाहण्याच्या आधी तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असेल. एक लक्षात घ्या की नेगेटिव्हिटी आपल्याकडे कशी येते, कशी पास ऑन होते ही नेगेटिव्हिटी. तर बहुतेक जण ऑफिसला जात असतं, ज्या बायका ऑफिसला नाही जात व जे पुरुष ऑफिसला नाही जात, वर्क फ्रॉम होम असतं, तर अशा ज्या आपल्या आसपास ज्या काही मंडळी आहेत ज्या रोजच्या आपल्याला भेटणारे असतात, तर अशा अनेक व्यक्तींना आपण रोज भेटत असतो. आणि अशा बऱ्याचशा व्यक्ती असतात ज्या आपल्यासमोर फक्त आणि फक्त आपल्या आयुष्याचं रडगाणं गातात. आता हे रडगाणं काय असतं? रडगाणं म्हणजे काहीही टॉपिक असू शकतो जो नकारात्मक आहे. मग त्या टॉपिकला आपल्याला चर्चेत नाही घ्यायचं इथे, पण असे बरेच टॉपिक असतात. पण जो ऐकणारा असतो ना, तो नुसता ऐकणारा नसतो, तो त्यांना सल्ले पण देत असतो. अरे बापरे, असं झालं तसं झालं, मग तू असं कर, मग तू तसं कर. म्हणजे काय की कुठेतरी ती व्यक्ती त्यांच्या त्या नकारात्मकतेला कनेक्ट झाली आणि एकदम रीतसर कनेक्ट झाली बरं का. म्हणजे मनापासून झाली, विचारांपासून झाली आणि शब्दांनी पण झाली. कारण तिने ऐकलं, बरोबर, तिने विचार केला, त्याच्यावर मनापासून विचार केला. आणि तिसरं, तिने शाब्दिक सल्लाही दिला. म्हणजे ती 3 गोष्टींनी कनेक्ट झाली. कनेक्ट झाल्यावर काय होतं मंडळी? आणि सगळ्यात प्रथम ना हे लक्षात घ्या की नेगेटिव्हिटी तुम्हाला खेचते. कारण तुमच्याकडे नकारात्मकता ॲब्झॉर्ब करण्याची, जेव्हा नेगेटिव्हिटीला एनर्जी दिसते तेव्हा नेगेटिव्हिटी तुम्हाला खेचते आणि अशा लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवते की जी लोकं अजून नेगेटिव्हिटी क्रिएट करतात. म्हणजे मुळात तुम्ही नेगेटिव्ह आहात आणि म्हणून नेगेटिव्हिटी तुम्हाला खेचते. तर अशा परीने नेगेटिव्हिटीचा जास्त हे होतो, उत्कर्ष होतो. मग तुम्ही आहात का नेगेटिव्ह? नाही आहात. अशा बरीच लोकं आहेत जी प्रचंड नेगेटिव्ह असतात. म्हणजे त्यांची सुरुवातच नेगेटिव्हिटीपासून होते. दिनक्रमच त्यांचा नेगेटिव्हिटी कुठलीही याच्यापासून सुरू होतो. म्हणजे सुरुवातीला घरातच किरकिर चालू करतात, सकाळ सकाळ किरकिर, कुठेतरी काहीतरी वाकडं तोंड करायचं, एखाद्याकडे बघताना पण एकदम वेगळ्याच आविर्भावाने पाहायचं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे सगळं नेगेटिव्हच असतं. तुम्ही जर एखाद्याकडे एक स्माईल करून पाहिलं तर तुम्ही पॉझिटिव्हिटी तुम्ही पास ऑन केली, बरोबर. पण तुम्ही तेच रुबाबात पाहिलं, रागात पाहिलं, करून गेलात तर तुम्ही नेगेटिव्हिटी पास केली. म्हणजे त्या माणसाने पण तुमचा ऑरा लगेचच समजला की बापरे, ही व्यक्ती समोर परत यायला नको. म्हणजे असं त्यांनी मनामध्ये ठामपणे ठरवून टाकलं. एखादी पॉझिटिव्ह व्यक्ती असते ना, ती अशा व्यक्तींना बघून आहे ना दुर्लक्ष करते. म्हणजे ती कनेक्टच होत नाही मुळात. आणि ज्या काही गोष्टी दिवसभरामध्ये तुमच्या कानावर येतात, निगेटिव्ह गोष्टी येतात, खूप साऱ्या गोष्टी आपले कॉलिग्स आपल्याला सांगतात, आपल्या फ्रेंड्स आपल्याला सांगतात, आणखीन भर म्हणून आपले नातेवाईक पण फोन करून आपलं सगळं रडगाणंच आपल्याकडे गातात. असे पण बरीच लोकं आहेत की नातेवाईकांचा फोन आला की त्यांना आनंद होतो, कारण आता काहीतरी ती बोलणार माझ्याशी, माझ्याकडे सल्ला मागणार म्हणून. पण ती काय बोलते तर फक्त नेगेटिव्ह. आणि ही सल्ला कशाचा देते? ही नेगेटिव्हिटीला दूर करत नाही, ही आणखी नेगेटिव्हिटी वाढवण्याचं काम करतो आपण. म्हणजे काय करतो? अरे बापरे, असं झालं, मग तू असं कर, मग तू तसं कर, बघ कसं जागेवर येईल सगळं, बघ मग कशी त्यांना अद्दल घडेल, मग त्यांना शिक्षा बसेल. ही सगळी नेगेटिव्हिटीज क्रिएट करण्याची उपक्रम चालू होतात लगेचच. पण जी लोक पॉझिटिव्ह आहेत ना, ते जेव्हा समोरचा एखाद्या नेगेटिव्हिटीने सगळं सांगायला लागतो, भरगतचं सगळं अगदी बांधून ठेवलेलं गाठोडं ओपन करतो ना, तेव्हा सगळ्यात प्रथम ऐकणारी जी पॉझिटिव्ह व्यक्ती असते ना, ती म्हणते ठीक आहे, तुझं झालं बोलून, आता एक काम कर, थोडी शांत बस आणि ह्या सगळ्यावर विचार कर आणि सोल्युशनचा विचार कर. कारण हे सगळं जे काही घडतंय ते तुझ्या बाबतीत घडतंय, तुझ्याकडे घडतंय. तर ह्याच्यावर मी काय सोल्युशन देणार? कारण माझ्याकडे ह्याचं काही उत्तरच नाही आहे. कारण तू सहन करते, बरोबर, तुझ्या आयुष्यात घडतंय. मग तू इतरत्र सांगण्यापेक्षा तू त्याच्यावर सोल्युशनचा रस्ता शोध, तुला मार्ग नक्की मिळेल. कारण जिथे हे सगळं घडतंय तिथे मार्ग पण असणारच. तर तू ते सगळं विचारांती घे आणि बाबा त्याला मार्ग शोध. आणि याची चर्चा कुठेही करत बसू नकोस. इतकं सरळ सोपं एखादी पॉझिटिव्ह व्यक्ती समोरच्याला सल्ला देते. ती त्याच्या नेगेटिव्ह गोष्टींवर चर्चा करत बसत नाही, त्याला फुकटचे सल्ले देत नाही आणि अजून नेगेटिव्हिटीमध्ये भर टाकत नाही. त्यामुळे मंडळी, जी लोकं नेगेटिव्ह मुळात आहेत त्यांनाच नेगेटिव्हिटी खेचते. मग त्यांच्या आयुष्यात एक अशा गोष्टी घडतात, मग ते आणखीन नेगेटिव्ह होत जातात आणि मग त्यांना असं वाटतं माझ्याच आयुष्यात हे सगळं घडतं, माझ्याच आयुष्यात हे सगळं घडतं. अरे पण तुम्ही थोडंसं
स्वतःच्या आतमध्ये बघा ना झाकून, की आपण नेगेटिव्ह आहोत म्हणून आपल्या आयुष्यात हे सगळं घडतंय. आपण तोंड उघडलं, काही लोक तर अशी असतात ना, असं वाटतं त्यांनी तोंड न उघडलेलं बरं. अशी लोक असतात, तोंड उघडलं की सगळ्या गोष्टींचा विचकाच करतात. म्हणजे ते तोंड उघडल्यावर, म्हणजे म्हणूनही असं, पण माझी एक मैत्रीण नेहमी म्हणायची, बापरे हिने ना तोंड उघडून यायचं, तोंड ना गटर आहे. म्हणजे बघा आपल्याला लोक कशी वेगळ्या नजरेने पाहायला लागतात. म्हणून जी नेगेटिव्ह लोक असतात त्यांनी इतरत्र कुठेही काहीही बोलू नये. आधी तर स्वतःमधली नेगेटिव्हिटी आधी काढावी, आणि ती नेगेटिव्हिटी कशी काढावी मी शेवटी सांगणारच आहे. पण जी लोक हे सगळं ऐकत असतात त्यांच्यासाठी माझा मोलाचा आणि खास सल्ला आहे, अशा लोकांनी हे सगळं ऐकणं बंद करा. या लोकांना तुम्ही जितकं खतपाणी घालाल ना, तितकी ही लोकं आणखी नेगेटिव्ह तुमच्यापर्यंत घेऊन येतील. आणि मग काय होतं, तुम्ही ती नेगेटिव्हिटी पूर्ण घरी आणता. घरी आणल्यानंतर तुम्ही घरामध्ये सांगता, आणि घरामध्ये सांगितल्यानंतर तुम्ही ती नेगेटिव्हिटी तुमच्या या वास्तूमध्ये सगळी पसरवता आणि त्या घरच्यांनाही पास ऑन करता. त्यांनी काय होतं तर तुमच्याकडे नेगेटिव्हिटीचा संच तयार होतो, संचय होत राहतो, आणि पॉझिटिव्हिटी दूर निघून जाते. जिथे नेगेटिव्हिटी आहे तिथे पॉझिटिव्हिटीची काहीच जागाच नसते, त्यामुळे ती निघून जाते. आणि मग तुमच्या घरामध्ये नको ते चिडचिडी वाद हे सगळं व्हायला लागतं. पैसा पण कमी यायला लागतो, आणि आला तरी तो खर्च व्हायला लागतो. आजारपणं चालू होतात, कारण तुम्ही त्या वास्तूमध्ये नेगेटिव्ह इतकं बोललेलं असतात, ते बाहेरचं ऐकून तुम्ही येऊन बोलता. तर मग वास्तू बोले तसाच तू, वास्तू नाही म्हणत तथाच तू, आणि तसाच राहा म्हणते. तुला नेगेटिव्हिटी आवडली आहे ना, तू तसाच राहा बाबा, तू त्याचाच संचय कर. मग माझ्याकडनं पण चांगल्या ह्याची आशीर्वादाची तू अपेक्षा ठेवू नकोस. म्हणजे काय तर नेगेटिव्हिटी तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाईल त्याचं गणित आणि त्याचा विचारही आपण करू शकत नाही. इतकं उद्ध्वस्त करते नेगेटिव्हिटी. कारण नेगेटिव्हिटी ही खूप लवकर कनेक्ट होते, पण पॉझिटिव्हिटी तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी, तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. कारण पॉझिटिव्हिटी सहज सोपं नाही आहे की पटकन कनेक्ट होईल. तुम्हाला स्वतःवर काम करावं लागतं. जसं नेगेटिव्हिटीसाठी तुम्हाला स्वतःवर काम नाही करावं लागत, ती आपोआप तुम्हाला आकर्षित करते. आणि तिचं कामच ते आहे ना मुळात, की एखाद्या व्यक्तीला असं सगळं ऐकायला आवडत असेल, किंवा तिला आयुष्यामध्ये मी खूप दुःखी आहे असंच धरून बसायचं असेल, तर ती व्यक्तीला नेगेटिव्हिटी लगेच अशी खेचून घेते आपल्याकडे. तर मी अगदी खास करून आजचा हा व्हिडिओ आहे, आणि मी अगदी पोटतिडकीने सांगते सगळ्यांना की अजिबात तुमच्या आजूबाजूच्या लोकांची नेगेटिव्हिटी ऐकू नका. आणि सुरुवात जर होणार असेल, अशी लोकं तुम्हाला माहीत आहेत की ही नेगेटिव्हच बोलणार आहे, अशा लोकांना टाळायला शिका. किंवा अशा लोकांना सांगा की 1 मिनटं तू जे बोलणार आहेस ते प्लीज बोलू नकोस, आणि जर ते प्रॉब्लेमॅटिक आहे तर प्लीज त्याच्यावर सोल्युशनचा विचार कर, पण ते चर्चेमध्ये जास्त आणू नको. कारण चर्चेमध्ये नेगेटिव्ह गोष्टी आल्या की त्या मल्टिप्लाय होतात. मग त्या जो चर्चा करतो त्याच्या आयुष्यात मल्टिप्लाय होतात. तर मंडळी, मला वाटत नाही आहे की कुठल्याही व्यक्तीला नेगेटिव्हिटी मल्टिप्लाय व्हावं असं वाटत असेल. आणखी दुसरी गोष्ट, तुम्ही जर लोकांचा विचार नेगेटिव्हिटीने करत असाल, म्हणजे त्या व्यक्तीला हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे, तर तो व्यक्ती तिथे ऐकायला नसतो, ते फक्त तुमच्या विचारात असतं. मग त्या व्यक्तीला त्यांनी ऐकलेलं नसतं, त्यामुळे ते परत तुमच्याकडे गुमरांग होतं. कारण त्यांनी ऐकलं नाही आहे, म्हणजे आपण बोलून आपल्या ओटीत घेतो. त्याच्यामुळे कोणाविषयी वाईटही बोलू नका, जेणेकरून ते तुमच्याच पदरी पडेल आणि आणखीन मल्टिप्लाय होईल. एखाद्याविषयी वाईट चिंतनं, वाईट बोलणं किंवा वाईट विचारांमध्येच ठेवणं हे तुमचा घात करतं. हे तुम्हाला त्रासदायक ठरेल, त्या व्यक्तीला नाही ठरणार, कारण ते त्याच्यापर्यंत पोहोचलेलं नसतं. तुम्ही शाब्दिक फक्त मनामध्ये स्वतःच्या बोललेलं असतात, विचारांमध्ये विचार केलेला असतो. तर त्याच्यामुळे ही एक कृती तुम्ही बंद करा. आणि जे मी सांगितलं, नेगेटिव्हिटी ऐकणं सोडा. म्हणजे काही कृती आहेत, तुम्हाला तुमच्यावर अभ्यास केला पाहिजे की नेगेटिव्हिटी नाही ऐकायची. स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी काय करू शकतो आपण, तर आपण देवळात जायचं, आठवड्यामध्ये एकदा तरी देवळात जायचं. घरामध्ये दोन्ही वेळेस आपल्याला व्यवस्थित, तुम्हाला काही उपासना वगैरे तुम्ही करत नसाल तर तुम्ही दोन्ही टाईम व्यवस्थित दिवाबत्ती करा, घरामध्ये धूप करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येता जाता तरी मानसिक जप, किंवा जो तुम्हाला जप जमतोय कुठलाही, स्वामींचा करा. स्वामींचा तर सगळ्यात सुंदर जप आहे, त्याला काही नियम नाही आहेत, येता जाता तुम्ही करू शकता तो जप, तो करा. आणि सगळ्यात आणखी महत्त्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या. आणि जी काही नेगेटिव्हिटी डोक्यामध्ये असेल ती एका पेपरवर लिहा आणि ती जाळत जा. आणि ही जी प्रोसेस मी तुम्हाला सांगते, ही एक्सरसाइज आहे माइंडची. ही करून पहा. तुमच्या आयुष्यामध्ये आहे ना, तुम्हाला डोकं रिकामं झाल्यासारखं वाटेल नेगेटिव्हिटीपासून. कारण नेगेटिव्हिटीपासून डोकं रिकामंच व्हायला पाहिजे. कारण जोपर्यंत तुमचं ते डोकं रिकामं होणार नाही, तोपर्यंत नेगेटिव्हिटी तुमच्यामधून जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची, जसं मी सांगितलं की पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर जी असलेली नेगेटिव्हिटी आपल्याला काढायची आहे, तर पाण्यामध्ये अंघोळीच्या रोज जाडं मीठ टाका. रोज जाडं मीठ टाका.
गुरुवारी पाण्यामध्ये पिवळी हळद टाका आणि नॅचरल हळद हव्या. आणि दुसरं म्हणजे शुक्रवारी थोडंसं अत्तर आपल्या पाण्यामध्ये टाका आणि त्याने अंघोळ करत राहा. आठवड्याचे हे उपक्रम आहेत, म्हणजे हे सातत्याने चालू ठेवा. हळूहळू तुमची नेगेटिव्हिटी उतरून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रात्री झोपण्याच्या आधी जेव्हा आपण बसतो, झोपायचं असतं, तेव्हा एक 5 मिनटं तरी डोळे मिटून शांत बसा. युनिवर्सशी कनेक्ट व्हा, कॉस्मिक एनर्जीशी कनेक्ट व्हा आणि डिवाईन एनर्जीशी कनेक्ट व्हा. आता बरं, हे कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला काही वेगळं करायचं आहे का? तर नाही. शांत फक्त डोळे मिटून बसायचे, जेणेकरून तुमच्याकडे फक्त आणि फक्त तो पॉझिटिव्ह सोर्स तुम्हाला कनेक्ट होईल. शांत डोळे मिटा. काय विचार येत असतील येऊ देत, विचार जाऊ देत, काहीही फरक पडत नाही. तुम्ही फक्त डोळे मिटून बसा. म्हणजे काही मनाच्या आतमध्ये घडते, विचारांच्या आतमध्ये घडत आहे ना, ते पडद्यामागे घडते, त्याचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही फक्त डोळे मिटायचं आणि बसायचं आहे. हळूहळू तुम्ही पाहाल तुमच्यामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी क्रिएट झालेली आहे. लोकांनी केलेल्या तुमच्याबरोबरच्या चर्चा घरामध्ये आणू नका. आणि जर कोणी असं काही बोललंच निगेटिव्ह आणि तुम्हाला ते त्रासदायक वाटत असेल, तर घरामध्ये शिरण्याच्या आधी कुठेही तुम्हाला जे काही झाड दिसेल, त्या झाडाचं पान मात्र असं, झाडाचं पान तोडायचं नाही आहे. झाडाचं पान असं हातात घ्यायचं डाव्या आणि दुसरा हात त्याच्यावर ठेवायचं आणि 2 मिनटं शांत डोळे मिटायचे आणि एकदम मनाला शांत करायचं आणि त्या पानाला सांगायचं, त्या झाडाला सांगायचं, माझ्यामध्ये जर काही नेगेटिव्हिटी असेल तर प्लीज ती काढून टाक, असं म्हणायचं. हात आपला तिथनं काढायचा, नमस्कार करायचा, थँक्यू 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 म्हणायचं आणि घरी यायचं. घरी आल्यानंतर कधीही कुठूनही तुम्ही घरात आलात, अगदी गार्डनमध्ये वॉकला जरी गेलात आणि घरात आलात, तर काहींना आंघोळ करायची सवय असते, ते तर अतिउत्तम. आणि ज्यांना नसेल त्यांनी ॲटलिस्ट आपले पहिले अंगावरचे कपडे काढायचे आणि धुवायला टाकायचे सगळ्यात पहिला. आणि दुसरं, त्यांनी जाऊन पटकन चूळ भरायची, हातपाय धुवून अंगावर पाणी असं शिंपडून घ्यायचं, तोंड वगैरे धुवायचं. म्हणजे तुम्ही बाहेरून आलेला असता, तुम्हाला माहीत नाही कुठली नेगेटिव्हिटी तुमच्याबरोबर येत असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही काहीही बाहेर गेला असाल आणि अशा नेगेटिव्ह व्यक्तीशी जर तुम्ही गप्पा मारून आणखीन घरात शिरला असाल, तर ती नेगेटिव्हिटी आपोआप वाढत जाईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. घरामध्ये चालता बोलता होणाऱ्या गोष्टी असतात, खूप असतात, छोट्या छोट्या असतात, त्यांना मोठं करू नका, एक्झॅगरेट करू नका. म्हणजे साधं घरामध्ये जर एखादी आपली कामवाली नाही आली, अरे बापरे कामवाली आज आली नाही, आता मी काय करणार, आता काय मी सगळी भांडी घासायची का, असं हे रिॲक्शन्स बंद करा. कुठल्याही, मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे, तुमचा एक कॉलिग आला नाही आहे, तुम्हाला काम जास्त पडतं, अरे बापरे आज हा आला नाही, लगेच आपण नेगेटिव्हिटी. आणि नेगेटिव्हिटीने काय होतं ना, की ते काम आपल्याला खूप मोठं वाटायला लागतं आणि पाहता 5-10 मिनिटाचं काम असतं पण खूप मोठं वाटतं. तुम्ही जर विचार केला ना, तर त्या कामाला वेळेचं भान ठेवून, वेळेचं नियोजन करून व्यवस्थित करू शकता. माझ्या घरामध्ये मंडळी कित्येक वर्ष कामवाली नव्हती. मी घरचं करून, माझा बिझनेस करून, माझी मुलं बाळं वाढवून मी प्रत्येक गोष्ट हँडल केलेली आहे आणि करता येते. फक्त तुमच्याकडे वेळेचं नियोजन हवे, तुमच्या डोक्यामध्ये कामाला न घाबरता काम करण्याची जिद्द हवे, मग सगळं होतं. आणि मला वाटतं काम करून माणूस कायम तरुणच राहतो, त्याचं आरोग्य चांगलं राहतं आणि आरोग्य नेगेटिव्हिटीने सगळ्यात जास्त बिघडतं. त्याच्यामुळे आपल्याला कायम एका वेगळ्या ऑरामध्ये राहायचं आहे आणि तुम्हाला तुमचा ऑरा क्लीन ठेवायचा आहे. तुम्हाला कुठली नेगेटिव्हिटी कनेक्ट नाही करून घ्यायची आहे. अमावस्या पौर्णिमेची सुद्धा, तर प्लीज माझा संरक्षण कवचचा व्हिडिओ नक्की पहा. अमावस्या पौर्णिमेचे व्हिडिओ मात्र नक्की पहा. मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण खूप जरुरीचं आहे की बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हे सगळं असं चाललेलं असतं, आयुष्यात असं सगळं चाललेलं असतं. कुठेतरी त्यांना दिलासा मिळेल आणि त्यांना याचे उपाय पण कळतील. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचं आयुष्य चांगलं करण्यास मदत करा. आणि तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळं घडत आहे का, प्लीज मला सांगा. आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये नाही घडत त्यांनी श्री स्वामी समर्थ असं कॉमेंटमध्ये लिहायचं आहे, म्हणजे तुमच्याकडनं एक जप तरी पूर्ण होईल. मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून मिस्टिकल एराशी जोडलं जायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याच लिंक दिलेल्या असतात, त्या चेक करायच्या आहेत. आणि पुन्हा भेटण्यासाठी खूप सुंदर विषय घेऊन, असाच रहस्यमयी किंवा छान मोटिवेशनल टॉपिक घेऊन मी पुन्हा तुमच्या सगळ्यांसमोर येईल. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.